हॅलो फ्रेंड्स, आज प्राप्ती आली आहे प्रयाग दर्शनासाठी. कोल्हापूर हे शहर केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे नसून धार्मिक दृष्टीनेही अत्यंत पवित्र मानले जाते. प्राचीन देवस्थाने, तीर्थक्षेत्रे आणि नद्यांच्या संगमामुळे कोल्हापूरला दक्षिण काशी असे गौरवपूर्ण नाव प्राप्त झाले आहे. याच कोल्हापूर परिसरात करवीर तालुक्यात वसलेले प्रयाग चिखली हे एक अत्यंत महत्त्वाचे धार्मिक व आध्यात्मिक तीर्थक्षेत्र आहे. पंचनद्यांच्या संगमामुळे येथे असलेल्या श्री दत्त मंदिरामुळे प्रयागाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रयाग हा शब्द हिंदू धर्मात विशेष अर्थाने वापरला जातो. नद्यांचा संगम जिथे होतो त्या पवित्र स्थानाला प्रयाग असे म्हणतात. उत्तर भारतातील प्रयागराज हे गंगा, यमुना, सरस्वती नद्यांच्या संगमासाठी प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर कोल्हापूरजवळील प्रयाग हे स्थान दक्षिण भारतातील महत्त्वाचे संगम स्थान असलेले त्याला दक्षिण प्रयाग, दक्षिण काशी असेही संबोधले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार संगमावर स्नान, पूजा व दान केल्यामुळे विशेष पुण्यप्राप्ती होते अशी भावना भाविकांमध्ये दृढ आहे. प्रयागाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य येथे येणारा पंचनद्यांचा संगम. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती, धामणी या 5 नद्या येथे एकत्र येतात. या 5 नद्यांच्या संगमामुळे पुढे पंचगंगा नदी वाहू लागते. त्यामुळे पंचगंगेचा उगम प्रयाग येथे मानला जातो. नद्यांचा हा संगम धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र समजला जातो. अनेक भाविक येथे स्नान करून आपले पाप नष्ट होतील व जीवनात शांती लाभेल या श्रद्धेने येतात. कोल्हापूर परिसराचे वर्णन करवीर महात्म्य, स्कंद पुराणात व इतर धार्मिक ग्रंथांमध्ये आढळते. या ग्रंथानुसार या प्रदेश देवांच्या व ऋषीमुनींच्या तपश्चर्येने पावन झाला आहे. प्रयाग परिसरात अनेक यज्ञ, तपस्या व धार्मिक विधी झाले असल्याची मान्यता आहे. त्यामुळेच हे स्थान केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे ठरते. अजूनही अनेक साधू, संत, भक्त, भाविक येथे स्नान, तप व साधना करण्यासाठी येतात. प्रयाग चिखली येथे पंचगंगा नदीच्या संगमाजवळ वसलेले श्री दत्त मंदिर अत्यंत शांत व पवित्र वातावरणात आहे. मंदिराची रचना साधे पण भक्तिभाव जागवणारी आहे. मंदिरात त्रिमुखी श्री दत्तात्रेयांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या मूर्तीसमोर उभे राहिल्यावर भक्तांना विशेष आध्यात्मिक शांततेचा अनुभव येतो असे मानले जाते. मंदिर परिसरात गणपती, हनुमान व इतर देवांची छोटी मूर्ती मंदिरे आहेत. मंदिरात नियमित पूजा, अभिषेक, आरती व दत्त जयंतीसारखे उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात. दत्त भक्त मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात. अनेक भाविक नवस, उपवास, प्रदक्षिणा व नामस्मरण करून आपली भक्ती व्यक्त करतात. प्रयाग येथे वर्षभर भक्तांची गर्दी असते, परंतु माघ महिना, कार्तिक महिना, पौर्णिमा, दत्त जयंती आणि इतर पवित्र तिथींना येथे विशेष उत्साह दिसून येतो. या काळात भाविक पंचगंगा संगमावर स्नान करून श्री दत्तांचे दर्शन घेतात. तर्पण व दानधर्म यासारख्या विधींना येथे विशेष महत्त्व आहे. या विधींमुळे आत्मशुद्धी व पुण्यलाभ होतो अशी श्रद्धा आहे. प्रयाग परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. नद्यांचा संगम, हिरवीगार झाडी, शांत घाट व मंदिर परिसरातील प्रसन्न वातावरण त्यामुळे येथे असलेल्या भाविकांचे मन शांत होते. शहराच्या गोंधळ व गोंगाट पासून दूर असलेले हे स्थान साधना व आत्मचिंतनासाठी अत्यंत योग्य आहे. त्यामुळे अनेक लोक येथे काही काळ थांबून आध्यात्मिक साधना करतात. प्रयाग हे केवळ धार्मिक स्थान नसून स्थानिक लोकांच्या सांस्कृतिक जीवनाचाही अविभाज्य भाग आहे. येथे होणारे धार्मिक उत्सव, यात्रा व जत्रांमुळे सामाजिक एकात्मता वाढते. विविध भागातील लोक येथे एकत्र येतात. त्यामुळे भक्ती, परंपरा व संस्कृती यांचा सुंदर संगम घडतो. प्रयाग म्हणजे दक्षिण काशी. कोल्हापूर हे शहर अद्वितीय धार्मिक, आध्यात्मिक तीर्थक्षेत्र आहे.
पंचगंगेचा पवित्र संगम, पंचगंगा नदीचा उगम, प्राचीन धार्मिक परंपरा आणि श्री दत्तात्रयांचे पावन मंदिर यामुळे या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. प्राप्ती या ठिकाणी पहिल्यांदा आली आहे. श्रद्धा, भक्ती, निसर्ग सौंदर्य आणि शांतता यांचा सुंदर संगम म्हणजे प्रयाग होय. म्हणूनच कोल्हापूरच्या धार्मिक परंपरेत प्रयागाचे स्थान अत्यंत मोलाचे असून आजही हजारो भाविक श्रद्धेने येथे नतमस्तक होतात. प्राप्तीचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.